सध्या संपूर्ण देशामध्ये कोरोनाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत आहे। त्यातच बळीराजा हा आर्थिक संकटात सापडलेला आहे। सर्वप्रथम शेतकऱ्यांना यावर्षी तिबार पेरणीचा संकटाचा सामना करावा लागला, तर त्यानंतर मुसळधार पावसाने तसेच विविध प्रकारच्या शेती पिकावर आलेल्या रोगराईमुळे शेतकरी बांधव हा पूर्णतः हवालदिल झालेला आहे। त्यात शेतकऱ्यांच्या कुटुंबांना आपला उदरनिर्वाह कसा करावा असा मोठा प्रश्न आता शेतकरी बांधवांना पडला आहे। तर दुसरीकडे निसर्गाच्या सामनासह कोरोना महामारीचा सामना सुद्धा शेतकऱ्यांना करावा लागत आहे। त्यामुळे ज्या शेतकऱ्यांचा मृत्यू हा कोरोना महामारीने झाल्यास अशा शेतकऱ्यांना गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेत समाविष्ट करण्यात यावे, जेणेकरून त्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांचा उदरनिर्वाह करण्यासाठी काही आर्थिक मदत उपलब्ध होईल, असे निवेदन बांधकाम व असंघटित कामगार संघाच्या वतीने जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्या मार्फत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांना पाठविण्यात आले। यावेळी जिल्हाध्यक्ष विनय पाटील गावंडे, जिल्हा सरचिटणीस दीपक पारोदे, जिल्हा उपाध्यक्ष विक्की पाटील, मुरली केवाती, चंदू ढोले, तालुका अध्यक्ष सोपान पाटील, राहुल भुंबर, आकाश नरवडकर, सागर शेळके, पवन वाकोडे आदी शेतकरी बांधवांसह नागरिक यावेळी उपस्थित होते। जगामध्ये कोरोना महामारीने थैमान घातलेले आहे। त्याच पार्श्वभूमीवर संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी हा आर्थिक अडचणीत सापडलेला आहे आणि कोरोनामध्ये शेतकऱ्यांचा मृत्यू सुद्धा होत आहे आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे हे शेतकऱ्याला कठीण झाले आहे आणि शेतकरी मृत पावल्यानंतर त्याच्या कुटुंबियाला स्वतःच्या संसाराचा उदरनिर्वाह करणे फार कठीण परिस्थिती निर्माण झालेली आहे। त्यामुळे गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेमध्ये कोरोना महामारीमध्ये मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांना समाविष्ट करण्यात यावे अशा मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी यांना सोपवण्यात आले आहे। तरी सरकारने तातडीने यावर विचार करून सर्व शेतकऱ्यांना कोरोना महामारीमध्ये मृत्यू झाल्यास त्यांना गोपीनाथ मुंडे अपघात विम्यामध्ये समाविष्ट करण्यात यावे असे निवेदन माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी। शशांक देशपांडे, विदर्भ न्यूज, दर्यापूर।